बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी भोंदू अशोक खरात संदर्भातली। भोंदू खरातच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्र जप्त करण्यात आले। ईडीच्या 13 जणांच्या टीमने ही छापेमारी केली होती। खरातचं घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांवरून गबाड हाती घेण्यात आले। घरांच्या मालमत्ता आणि इतर आर्थिक व्यवहारांबाबत कागदपत्र मिळवली। खरातसोबत आर्थिक व्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे। मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधींच्या मालमत्ता घेतल्याची माहिती या कागदपत्रांच्या माध्यमातून समोर येते। तर खरातच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्र जप्त करण्यात आलेले आहेत। तर ईडीच्या 13 जणांच्या टीमने ही छापेमारी केली। खरातचं घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांवरून गबाड हाती घेण्यात आले। घराच्या मालमत्ता आणि इतर आर्थिक व्यवहारांबाबत कागदपत्र हाती घेतली। खरातसोबत आर्थिक व्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार अशी माहिती समोर येते। मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधींच्या मालमत्ता घेतल्याची माहिती या कागदपत्रांच्या आधारे समोर आलेली आहे। अशोक खरात संदर्भात ही अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता ईडी कडूनही अशोक खरातच्या मालमत्तांसंदर्भात हा तपास घेतला जातोय। यामध्ये 2 गोण्या कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती ही समोर येते। आता या प्रकरणी पुढील तपास कशा पद्धतीने होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ईडीच्या 13 जणांच्या टीमने ही सगळी कारवाई केलेली आहे। खरातच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्र इतकी जप्त करण्यात आलेली। अशोक खरात आपल्याकडे येणाऱ्या भाविकांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड हा घेऊन ठेवायचा आणि नंतर त्याच आधार कार्ड, पॅन कार्डच्या आधारे तो बँकेतून व्यवहार करायचा अशी माहिती तपासातून समोर आली आणि याचद्वारे त्याने कोट्यवधींचे व्यवहार केल्याची माहिती आहे। त्यानंतर ईडी कडून आता या सगळ्या मालमत्तांची चौकशी ही केली जाते। भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांच्या कागदपत्रांची तपासणी आता केली जाते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, ईडी कडून अशोक खरातच्या मालमत्तांसंदर्भात अतिशय महत्त्वाचे पुरावे हाती लागले, काय अधिक माहिती? आणखी गेल्या 2-3 दिवसांपासून ईडी आणि कडनं अशोक खरातचे जे प्रॉपर्टी आहेत अनेक ठिकाणी छापेमारी या दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण छापेमारीमध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र जे आहेत ते ईडीच्या हाती लागल्याचं सूत्रांनी माहिती दिलेली आहे। नाशिकमधलं जे अशोक खरातचं घर आहे, त्याच पद्धतीने शेन्नरमधलं फार्म हाऊस आहे, त्याच पद्धतीने ईशानेश्वर मंदिर आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे प्रॉपर्टी आहेत आणि त्याच पद्धतीने त्याच्या संबंधित लोकांकडनं सुद्धा अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि कागदपत्र हे ईडीच्या हाती लागलेले आहेत अशा पद्धतीचं सूत्रांची माहिती आहे। अनेक ठिकाणी या अशोक खरातने मालमत्ता घेतलेल्या आहेत आणि त्या मालमत्ता संदर्भात हे महत्त्वाचे पुरावे जे ईडीच्या हाती लागलेले आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्याच पद्धतीने काही पार्टनरला अशोक खरातने घेतलेले होते, काही अनेक जे प्रॉपर्टी घेतलेले आहेत, आर्थिक संबंध झालेले आहेत। खरं तर त्या ठिकाणी काही पार्टनर आहेत आणि त्याही संदर्भात काही डॉक्युमेंट्स आणि कागदपत्र हे ईडीच्या हाती लागलेले आहेत। काही अधिकारी सुद्धा ईडीच्या रडारवरती आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांनी या अशोक खरात सोबत मिळून काही आर्थिक व्यवहार केलेले आहेत का त्या संदर्भात काही हे कागदपत्र जे ईडीकडे मिळाले आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी केली ईडी करणार आहे असंही माहिती मिळत आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या 2 दिवसांच्या छापेमारीमध्ये मोठा गबाड जो आहे ईडीच्या हाती लागलेला आहे। 2 गोण्या भरून हे कागदपत्र हे ईडीच्या हाती लागलेले आहेत आणि त्यानंतर ही छापेमारी आता तरी तूर्त थांबलेली आहे, पण मोठा गबाड जो आहे तो अशोक खरातच्या संदर्भात आता ईडीच्या हाती लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं। निश्चित, धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।